1000 रुपयांच्या आमिषापोटी बँक खातं उघडून दिलं तर तुमचं आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. कारण तुमच्या नावावर उघडलेल्या खात्याचा वापर सायबर गुन्हेगार कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीसाठी करतायत. परभणीत अशाच प्रकारातून तब्बल 7 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघडकीला आलेत. तर हिंगोलीत सुद्धा दुसऱ्याला बँक खातं वापरायला दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे काही पैशांच्या मोहापायी आपलं बँक खातं दुसऱ्याच्या ताब्यात देणं किती धोकादायक ठरू शकतं पाहूयात. तुम्ही फक्त बँक खातं उघडा, खूप पैसे मिळतील असं आमिष दाखवलं गेलं. पैसे मिळतात म्हटल्यावर सामान्य नागरिकांनी धडाधड खाते उघडली. मात्र आता त्याच खातेदारांवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. कारण जी खाती उघडली त्यांचा वापर कुणासाठी आणि कशासाठी होणार याची कल्पनाही खातेदारांना नव्हती. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केले गेले. परभणीमध्ये तब्बल 7 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसाच प्रकार हिंगोलीत सुद्धा घडला. पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचं बँक खातं दुसऱ्याला वापरायला दिलेल्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या खात्याचा वापर करून 1 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचं सुद्धा तपासात उघड झालंय. त्यामुळे आपलं बँक खातं कुणालाही वापरायला देऊ नका असं आवाहन पोलीस करतायत. या बँक खात्यामध्ये जवळपास 1 लाख रुपयाचे काहीतरी सस्पिशियस ट्रान्झॅक्शन आहेत. तर तिची चौकशी केल्यानंतर निष्पन्न झालं की त्या संबंधित व्यक्तीने तो अकाउंट होता तो काही पैशाच्या आमिषापोटी दुसऱ्याला चालवायला दिला होता आणि त्या अकाउंटमध्ये सायबर गुन्ह्यासंदर्भातली जी काही रक्कम होती ती वळवण्यात आली होती आणि नंतर ती विड्रॉ करण्यात आली. या अनुषंगाने आम्ही हिंगोली शहर पोलीस स्टेशन मध्ये 28 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे. तर आमचं असं आव्हान राहील की कोणीही अशा प्रकारचे अकाउंट कोणाला इतर व्यक्तीला वापरायला देऊ नये. असं जर केलं असेल आपण तर आपल्यावर सायबर गुन्हा दाखल करण्यात येईल. सायबर गुन्हेगारांकडून आता थेट सामान्य नागरिकांच्या बँक खात्याचा गैरवापर केला जातोय. बेरोजगार, मजूर, विद्यार्थी किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना पैशांचं आमिष दाखवलं जातं. त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, पासबुक आणि मोबाईल सिम आपल्या ताब्यामध्ये ते घेतात. खात्यांचा वापर ऑनलाईन फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी केला जातो. काही हजार रुपयांच्या मोहापायी केलेली ही चूक पुढे तुरुंगाची हवा खायला लावू शकते. कारण व्यवहार तुमच्या खात्यातून झाला तर संशयाची सुई सर्वप्रथम तुमच्याकडेच वळते. काही पैशाच्या आमिषापोटी आपलं खातं दुसऱ्याला वापरायला देणं किती घातक ठरू शकतं, किती धोकादायक ठरू शकतं याचं उदाहरण परभणी आणि हिंगोलीमध्ये समोर आलेलं आहे. कारण की हे सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकातील कुटुंबातील विद्यार्थी असो, जे बेरोजगार तरुण आहेत, त्याचबरोबर ऑटो चालक यांना टार्गेट करतात आणि त्यांच्याकडून संपूर्ण खाते, त्यांची पॅन कार्ड असो, आधार कार्ड असो, त्यांचं सिम कार्ड याच्यामार्फत त्या बँकेमध्ये खातं खोललं जातं आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. त्यांच्या जे ताब्यातील जे अकाउंट आहे आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि संपूर्ण त्याच्यावरून गैरव्यवहार केला जातो. असाच प्रकार परभणीमध्ये देखील घडलेला आहे. परभणीमध्ये जवळपास या सायबर भामट्यांनी जवळपास 7 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हिंगोलीमध्ये देखील एका तरुणावर जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आले की त्याने की बीड जिल्ह्यातील व्यक्तीला आपलं खातं वापरायला दिलं होतं आणि यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता खळबळ उडालेली आहे. काही पैशांचा आमिष आणि त्या बदल्यात स्वतःचं बँक खातं दुसऱ्याच्या ताब्यात. वरकरणी हा छोटासा व्यवहार वाटत असला तरी याच खात्यांचा वापर करून सायबर गुन्हेगार कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत असल्याचं परभणी आणि हिंगोलीमधल्या घटनांमधून समोर आले. विशेष म्हणजे फसवणूक करणारे पडद्याआड राहतात, पण कायद्याच्या कचाट्यात मात्र खातेदार अडकतो. त्यामुळे सावध रहा आणि मोहाला टाळा. गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली.